उबाटाचे काही पदाधिकारी त्यांच्या विरोधात वेगवेगळी स्टेटमेंट देत आहेत, आंदोलनं करत आहेत. हीच माणसं काही वर्षापूर्वी त्यांनी दिलेल्या भाकरीवर उदरनिर्वाह करत होते. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आम्ही सन्माननीय आमचे लाडके आमदार दीपकभाई केसरकर यांच्या पाठीशी आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. उबाटाचे काही पदाधिकारी त्यांच्या विरोधात वेगवेगळी स्टेटमेंट देत आहेत, आंदोलनं करत आहेत. हीच माणसं काही वर्षापूर्वी त्यांनी दिलेल्या भाकरीवर उदरनिर्वाह करत होते आणि आता तीच माणसं कोणाकडनं तरी पैसे घेऊन आज आंदोलनं करतायत. अशा तुमच्या वागण्याने दीपकभाईंचं महत्त्व कमी होणार नाही आहे. कारण सावंतवाडीतली जनता ही त्यांच्या पूर्णपणे ठामपणे उभी आहे, म्हणून ते 4 वेळा सलग निवडून आलेत, आमदार झालेत, मंत्री झालेत. मी मागच्या प्रेसमध्ये बोललो होतो की दीपकभाई देवभक्त आहेत. माझा त्यांचा जास्त संपर्क आहे, 1.5 वर्षात आला, पण मी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर फिरलो, कुठच्याही वाटेत मंदिर जरी दिसलं तरी तिथे थांबतात, आशीर्वाद घेऊन पुढे जातात. कोणाबरोबर कोणाचा फोटो आहे किंवा कोण कुठच्या मंदिरात गेलं म्हणून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे चुकीचं आहे. आणि दीपकभाई ना ही सावंतवाडी जनता गेली अनेक वर्ष, दीपकभाई जवळजवळ 50 वर्षे राजकारणात आहेत. 50 वर्ष त्यांना ओळखतात, त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, त्यांची वागणूक सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जे उबाडाचे जे अनेक नेते आहेत, त्यांची काही नावं घेत नाही, ते जे काय विरोधात महाराष्ट्रभर पसरत आहेत त्यांचा मी निषेध करतो की एका चांगल्या माणसावर असे आरोप करून काही फरक पडणार नाही. तुमचं तोंड तुम्ही आरशात पहा, तुम्ही काय आहेत ते. तुमचे नेतेसुद्धा भेटलेत आणि केसरकर साहेबांनी सांगितलेले, मी काय एकटाच गेलो नव्हतो, अनेक माणसं तिकडे गेलीत. कोण देवाला गेलं म्हणून काय फरक पडत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो, आम्ही सगळेजण पूर्ण मतदारसंघ दीपकभाईंच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभो आहोत आणि उभे राहणं.